स्मार्ट अहमदनगर न्यूज। वाढदिवसाचा खर्च टाळून पर्यावरण संवर्धनाचा संदेश। 41व्या वाढदिवसानिमित्त 41 वृक्षांचे रोपण। वालचंदनगर तालुका इंदापूर येथे वाढदिवस साजरा करण्याच्या पारंपरिक पद्धतीला फाटा देत क्रांतीसूर्य सामाजिक संघटना NGO सचिव अनिल दनाने यांनी आपल्या 41व्या वाढदिवसानिमित्त 41 वृक्षांचे रोपण करून पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश दिला। वालचंदनगर बसस्थानक परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात पिंपळ, चिंच, गुलमोहर, आंबा आदी फळे व फुलझाडांची लागवड करण्यात आली। वाढदिवसावरील अनावश्यक खर्च टाळून समाज उपयोगी कार्यातून आनंद साजरा करण्याचा आदर्श अनिल दनाने यांनी घालून दिला। या वृक्षारोपण उपक्रमासाठी क्रांतीसूर्य सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब सावंत, उपाध्यक्ष योगेश झोडगे, बसस्थानक नियंत्रण अधिकारी गणपत रणधीर, राष्ट्रीय कमिटी अध्यक्ष हेमंत जावीर, पुणे जिल्हा अध्यक्ष अनिल बागाव, पुणे जिल्हा सचिव अशोक धोत्रे, पुणे जिल्हा संघटक सूर्यकांत गेजगे तसेच वालचंदनगर शहर अध्यक्ष सचिन ढोबळे, महेश अहिवळे, शुभम खंडागळे तसेच वालचंदनगर मधील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण हे केवळ एक दिवसाचे कार्य नसून लावलेल्या झाडांचे संवर्धन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले। वाढदिवस, विवाह, स्मृतिदिन यांसारख्या प्रसंगी वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा असे आवाहन सचिव अनिल दनाने यांनी केले। क्रांतीसूर्य सामाजिक संघटना यांच्या वतीनं आम्ही अनिलजी दनाने सर यांचा वाढदिवसाचा आपण मोठ्या उत्साहात साजरा करत आहे। तर आपण गेल्या कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलं की प्रत्येकाला ऑक्सिजनची गरज भासत होती। तर त्या निमित्तानं आमचे संस्थापक अध्यक्ष चेअरमन साहेब, आमचे जोडगे सर, आयवळे पाटील, धोत्रे साहेब, बागव सर आणि सचिन दादा आणि विशेष करून आमचे एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी JK रणधीर सर यांचाही 31 जुलै रोजी निरोप समारंभ आहे। त्या अनुषंगाने आम्ही क्रांतीसूर्य सामाजिक संघटनेने असा निर्णय घेतला की कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन मिळत नव्हता, तर त्या ऑक्सिजन त्या झाडाच्या माध्यमातून मिळतो। तर आमचे चेअरमन साहेब आणि आमचे अनिल दनाने सर यांनी निर्णय घेतला की आपण बर्थडे ते म्हटले करायला नको म्हणत होते, पण आम्ही म्हटलं बाबा बर्थडे करूया। तर त्यांना म्हटलं झाडं लावण्याचा योग आहे, तर ते तयार झाले आणि आमचे जे सर्व पदाधिकारी सर्वांची इच्छा होती की आपण इस्टेट्यांमध्ये झाडांचं वृक्षारोपण करूया आणि सर्व गावात आणि प्रत्येक ठिकाणी आणि शाळेमध्ये ही भूमिका मांडली आमचे संस्थापक अध्यक्ष चेअरमन साहेब आणि आमच्या टीमनी की जिथे जाईल तिथं प्रत्येक शाळेमध्ये महिन्याला 10 झाडं तरी जगली पाहिजे असा निर्णय घेतलेला आहे। आणि त्या निमित्तानं 2 गोष्टी आमचे चेअरमन साहेब बोलतील। क्रांतीसूर्य सामाजिक संघटनेच्या वतीनं क्रांतीसूर्य सामाजिक असोसिएशन थोडक्यात क्रांतीसूर्य फाउंडेशनच्या वतीनं आपण आरोग्य, पर्यावरण आणि शिक्षण या बाबतीत काम करत आहेत। तरी आपण एक निर्णय घेतलेला आहे की आरोग्य आणि पर्यावरण हे चांगलं व्हावं यासाठी आपण आरोग्याच्या दृष्टीने हॉस्पिटल तसेच पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून वृक्षारोपण मोठ्या प्रमाणावर करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि आजचा शुभारंभच आपण यावर्षीचा शुभारंभ इथून सुरुवातच केलेली आहे। दनाने साहेबांचा वाढदिवस असेल आणि एक संघटनेच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण एसटी महामंडळाच्या या वालचंदनगर शिक्षणामध्ये वृक्षारोपण करून सुरुवात केली।